बिरदेव सिद्धप्पा डोळे नावाचा मेंढपाळाचा मुलगा आणि व्हायरल होणारी ती फोटो, डोक्यावर पिवळ्या रंगाचा फेटा, कांद्यावर काळी घोंगडी, गळ्यात हार, परिवार सत्कार करत आहे ते बिरदेव सिद्धप्पा डोळे IPS ऑफिसर झाले, देशात 551वा रँक मिळवला। ही गोष्ट आहे मेंढपाळाच्या मुलाची, जो आपल्या मेहनती आणि जिद्दीच्या बळावर IPS अधिकारी बनला। नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप मानमोडे। आपण गोष्ट जाणून घेऊया IPS अधिकारी बिरदेव सिद्धप्पा डोळे यांची। 7 वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपण चर्चा करूया। पहिला मुद्दा, वेळेची शक्ती। बिरदेव सिद्धप्पा डोळे यांना तुम्ही UPSC क्रॅक केली आणि IPS अधिकारी बनले, देशात 551वा रँक मिळाला, ही माहिती दिली त्यांच्या मित्रांनी। तेव्हा बिरदेव मेंढ्या चारत होते, फोन आला, त्यांनी फोन उचलला। तो फोन त्यांच्या मित्राचा होता, हातात जो फोन होता तो त्यांच्या मित्राचा होता। का बरं? काही दिवसांपूर्वी इंटरव्ह्यू जेव्हा झाली त्यावेळेस इंटरव्ह्यू नंतर त्यांचा फोन चोरीला गेला। फोन चोरीला गेल्यानंतर आपल्या चोरीला गेलेल्या फोनची तक्रार करण्यासाठी बिरदेव पोलीस स्टेशनमध्ये गेले। पोलीस स्टेशनमध्ये त्यांची तक्रार घेण्यास नकार देण्यात आला, त्यांना हाकलून देण्यात आलं। पण वेळेची शक्ती बघा, वेळ कशी पलटते। काही दिवसांच्या अवधीत बिरदेवनी UPSC क्रॅक केली आणि आता ते IPS अधिकारी बनलेत। आता तेच पोलीस बिरदेवला सल्यूट ठोकणार आहेत, बिरदेवला सर सर म्हणणार आहेत। ही असते वेळेची ताकद, केव्हा कोणत्या व्यक्तीचं भाग्य बदलवून टाकेल सांगता येत नाही। दुसरा मुद्दा, मैत्री। मित्रांनो, मैत्री कशी असावी? बिरदेवच्या मित्रांनी जी मैत्री केली तशी मैत्री असावी। बिरदेवला दिल्लीमध्ये राहणं परवडत नव्हतं, बिरदेव आपल्या एका मित्राकडे राहिले। बिरदेव जेवण केल्यानंतर ते ताट सुद्धा त्यांच्या मित्रांनी त्यांना धुवू दिलं नाही, कारण दिल्लीमध्ये एवढी थंडी की त्या थंडीमध्ये जर तू भांडे धुशील तर बाबा बिमार पडायला नको, एवढी काळजी घेणारे मित्र। इंटरव्ह्यू कसा दिला, त्याच्यात काही चुका होत्या का, बोलताना काही चुका केल्या का, छोट्या छोट्या चुका बिरदेवच्या लक्षात आणून देणारे मित्र। कारण आपल्या चुका आपल्या लक्षात येत नाहीत आणि बिरदेवनी स्वतः कबुली दिली की माझ्या मित्रांनी मला ही मदत केली, माझ्या चुका सांगितल्या, त्याच्यामुळे मला भरपूर मदत झाली। मित्रांनो, मैत्री अशी असावी।